सर्वे नंबर 14 ही जमीन लाखाचे वाडीला लगतची जमीन व लाखाची वाडी सुद्धा त्या जमिनीमध्ये आहे. स्टुडंट नावाच्या कंपनीला शासनाकडून 30 वर्षाच्या साठी लीज वरती 2,80,00,000 रुपये नाममात्र भाडं देण्यात आलेले आहे. या जमिनीच्या संदर्भात आम्ही आज आदिवासी सर्व बांधव लाखाच्या वाडीतील प्रांत साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये आलेलो होतो. इथे आल्यानंतर आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निवारण होत नाही तोपर्यंत त्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचं काम किंवा तिथे काही ऍक्टिव्हिटी केली जाणार नाही आणि त्या संदर्भात शासनाकडे व कलेक्टरांमार्फत लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तो आपण घेऊ. परंतु माझी सुद्धा शासनाला एक विनंती आहे की जी काही हे आदिवासी बांधव आहेत त्यांचा उदरनिर्वाह या जमिनीवरती होत आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला शेती नाचणी असेल वरी असेल अशा प्रकारचं शेती करून तिथे त्यांचा उदरनिर्वाह होत आहे आणि जी त्यांची घरं आहेत ती घरं सुद्धा त्या जमिनीमध्येच आहेत. म्हणून शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना आपण कुठल्याही प्रकारे रस्त्यावर आणण्याचं काम करू नये. जोपर्यंत त्यांचा निवाडा होत नाही तोपर्यंत कंपनीला कुठल्याही प्रकारचं आपण तिथे काम करून देऊ नये ही माझी विनंती आहे. आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील आम्ही अशाच प्रकारे तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना निवेदन वारंवार देऊन आपण मागणी आणि शेतकऱ्यांना देखील जागरूक करण्याचं काम केलं की आपण एकत्र येऊन ज्या काही आपल्या म्हणणं असेल ते आपण शासनापुढे शासनाच्या दरबारी आपण मांडावं जेणेकरून त्याचं निरसन होईल. आणि जे काही काल जो आंबोट येथे प्रकार झाला मोजणीच्या दरम्यान तर आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलो आहोत आणि याच्यापूर्वी यानंतरही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत. की ज्या काही आमच्या मागण्या आहेत एक संक्षिप्त स्वरूपामध्ये बाजीराव दळवी यांनी त्यांच्या पत्रावरती दिलेले आहेत. तर त्याचे एक विस्तृत रूपामध्ये मांडणी करून 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की कलेक्टर साहेब आणि शासनामार्फत ज्या काही तुमचं म्हणणं आहे ते विश्वासात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल. आज या ठिकाणी भालिवडी ग्रामपंचायतमधील मौजे लाखाची वाडी येथील सर्व ग्रामस्थ प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते. प्रांत साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी जी टोरंटो पॉवर कंपनीने लाखाच्या वाडीची 96 एकर जमीन परस्पर ग्रामस्थांना विश्वासात न घेताना कंपनीला दिलेली आहे. शासनाचा हा निर्णय आहे. शेतकरी माझे आदिवासी बांधव हे देशोधडीला लावण्याचं काम शासनाकडून केले जात आहे. 30 वर्षाच्या करारावर टोरंटो कंपनीला नाममात्र भाड्याने जमीन दिलेली आहे आणि या ग्रामस्थांना कुठल्याही विश्वासात घेतले नाहीत. त्यांना त्या जमिनीचा आज वर्षानुवर्ष ती जमीन कसत आहेत. वर्षानुवर्ष त्या जमिनीवर भात वरी नाचणी तीळ विविध प्रकारच्या भाज्या यांचं पीक घेत आहेत आणि त्याच जमिनीवर या लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या लोकांचं पोट भरतं. पण आज तीच जमीन शासनाने टोरंटोच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे आणि या आदिवासी बांधवांना या ठिकाणी रस्त्यावर आणण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे. यापुढे या जमिनीचा ताबा हे शेतकरी बांधव आदिवासी बांधव माझे सोडणार नाहीत. कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी चालेल. या आदिवासी बांधवांच्या पाठी आम्ही देखील ठामपणे उभे राहू आणि ती जमीन आमचा जीव गेला तरी चालेल पण ते या ठिकाणी आम्ही शासनाला टोरंटोला देणार नाहीत. हा आमचा संकल्प आहे.